नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ॲस्ट्रो विज्ञानवरती. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण कुंडलीतील पहिल्या 5 स्थानांबद्दल माहिती घेतलेली आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण कुंडलीची 6व्या स्थानाबद्दल माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही मागील 5 स्थानांबद्दल माहिती मिळवली नसेल तर मागचे 5 व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. त्याबद्दलची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तर ती सुद्धा जरूर बघा. व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पुढे आपण आणखीन व्हिडिओमध्ये येणाऱ्या स्थानांबद्दलही माहिती घेणार आहोत, तर जास्तीत जास्त लोकांबद्दल यांना सांगून घ्या. तर चला सुरू करूयात. 6व्या स्थानाचे काय महत्व आहे या कुंडलीमध्ये हे समजून घेऊया. तर इथे कुंडलीमध्ये तुम्हाला षष्ठ स्थान म्हणजेच कुंडलीतील 6वे स्थान दिसत आहे. तर काय काय सांगते आपल्याला 6वे स्थान? तर 6वे स्थान प्रामुख्याने आपल्याला रोगांबद्दल सांगते. म्हणजे एखाद्या व्यक्तीतील रोग कसे असतील, काय काय प्रकारे एखाद्या व्यक्तीला रोग होऊ शकतात, त्या स्थानाबद्दल, त्या गोष्टींबद्दल हे रोगस्थान आपल्याला म्हणजे 6वे स्थान आपल्याला सांगत असते. तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक पीडा, कष्ट, नंतर होणारे वेगवेगळे रोग, त्याचे प्रकार, त्याची तीव्रता, ह्या सर्व गोष्टी, रोगाबाबतीतच्या सर्व गोष्टी ह्या 6व्या स्थानामधून समजतात. त्यासोबतच आपल्याला माहितीच आहे की आपण लग्नस्थानाबद्दलही बघितलंय. तर लग्नस्थान म्हणजे पोषक स्थान आहे, म्हणजे मी हे माझे शरीर आहे. तर लग्नस्थान नेहमी एखाद्या व्यक्तीचे प्रोटेक्शनच करणार आहे, त्याची रक्षाच करणार आहे. पण 6वे स्थान हे मारक स्थान आहे, म्हणजे त्या शरीराला कशा प्रकारे पीडा पोचतील हे या आपल्याला षष्ठ स्थान म्हणजे 6व्या स्थानामधून समजतं. तर कदाचित त्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे पीडा होत असेल, म्हणजेच आजारपणातून होत असेल किंवा काही लागल्याने होत असेल किंवा ऍक्सिडेंटमुळे होत असेल, काही आग लागल्यामुळे, भाजल्यामुळे होत असेल. तर ह्या सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आजारपणाबद्दलच्या आपल्याला 6व्या स्थानामधून समजतात. त्यासोबतच 6वे स्थान हे रिपुस्थान सुद्धा आहे. रिपुस्थान म्हणजे आपल्या शत्रूचे किंवा आपल्या वैरीचे स्थान. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे शत्रू वेगवेगळ्या रूपामध्ये येत असतात. तर जुन्या काळामध्ये तर शत्रू आपल्याला माहिती होते की एक राजा दुसऱ्या राजाचा शत्रू आहे, तर तो आपल्याला माहिती आहे, क्लिअर कट डिफरन्स असायचा. पण आजकाल शत्रू कुठल्या प्रकारे येईल आपल्याला माहित नसतं, कारण काही काही शत्रू हे ओपन एनिमीज असतात. ओपन एनिमीज म्हणजे आपल्याला उघडपणे माहिती असतात की अरे हा व्यक्ती, हा अमुक अमुक व्यक्ती माझा शत्रू आहे. पण काही काही व्यक्ती हे हिडनही असतात, म्हणजे कदाचित आपल्या घरातीलच कोणीतरी व्यक्ती शत्रू असू शकतो. तर या शत्रू संबंधित माहिती आपल्याला या स्थानावरून समजते. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्याला आयुष्यामध्ये काय काय कष्ट पोहोचू शकतो, काय काय पीडा पोहोचू शकतो, किंवा आपली प्रगती एखाद्या व्यक्ती बऱ्याचदा थांबवत असतो, अडचणी आणत असतो, किंवा काय म्हणता येईल, आपल्याला झगडायला लावतो, आपल्याला आयुष्यामध्ये स्ट्रगल करायला लावतो. तर ह्या सर्व गोष्टी शत्रू बाबतीच्या या स्थानावरून समजतात. त्यामुळेच आजच्या मॉडर्न जमान्यामध्ये, आजच्या आधुनिक जमान्यामध्ये या शत्रूची परिभाषा काय म्हणता येईल, तर एखाद्या व्यक्ती कोर्ट कचेरीच्या केसमध्ये फसतो किंवा त्याला खूप सारे कोर्ट लिटिगेशन केसेस वेगवेगळे करायला लागतात. कदाचित वेगवेगळ्या केसमध्ये तो फसलेला असतो किंवा कोणीतरी त्याच्यावरती केस टाकलेली असते. तर या सगळ्या कोर्ट कचेरीमध्ये फसण्याचं जे प्रकरण आहे त्याच्यामधनं तो बाहेर पडू शकतो का, त्याच्यामधनं त्याला यश मिळेल की नाही, किंवा तो एखाद्या व्यक्तीवरती विजय प्राप्त करू शकेल की नाही या कोर्ट कचेरीच्या केसमध्ये, तर हे या सर्व गोष्टींमधनं कळतं. आणि करिअरच्या दृष्टीनं बघितलं तर लॉयर्स म्हणजे जे वकील आहेत किंवा जज आहेत, ह्या सर्वांना ह्या स्थानाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दलची त्याची एनर्जी कशी ऍक्टिव्हेट करायची 6व्या घरातील हे समजणं खूप गरजेचं आहे. तर आपलं 6वं स्थान हे रोगस्थानाबद्दल सांगतो. ठीक आहे. तर त्यापुढे हे स्थान नोकरीचे सुद्धा स्थान आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंडर किंवा एखाद्या व्यक्तीच्या खाली नोकरी करणं, त्याच्या अंडर त्याची गुलामी करणं, हे सुद्धा या स्थानावरून आपल्याला समजते. म्हणजे आजकाल आपण म्हणतो की मी अमुक अमुक ठिकाणी नोकरी करतो आहे. आपल्याला आपण खूप काय म्हणतो, प्राऊडली सांगतो लोकांना की मी या ठिकाणी नोकरी करतो आहे. पण आपल्याला नोकरी या शब्द समजणं गरजेचं आहे. जेव्हा आपण म्हणतो नोकरी करतोय, तेव्हा ऍक्च्युली आपण एखाद्या व्यक्तीच्या खाली काम करत असतो. तर ज्याला नोकरी म्हणून करिअर घडवायचं आहे, म्हणजे काही लोक बिझनेसमध्ये जातात तर काही लोक नोकरी करतात. तर ज्याला नोकरी करायची आहे, तर नोकरी करणाऱ्या व्यक्तीसाठी हे स्थान खूप महत्वाचं आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती नोकरी करण्याची आहे की बिझनेस करण्याची आहे, हे या 6व्या स्थानावरून आपल्याला समजते. तर नोकरी हा व्यक्ती किती करेल, किती काळ करेल, एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये किती आनंद मिळेल, किती सुख मिळेल, किंवा त्याच्यापासून त्याला यश किती मिळेल नोकरीमध्ये, हे सर्व या 6व्या स्थानामधून आपल्याला समजते. त्यासोबतच कारण हे नोकरीचं स्थान आहे, त्यामुळेच आपल्याला एखाद्या व्यक्तीला
नोकर चाकर किती प्राप्त होतील. म्हणजे तुम्ही बघता की काही धनी लोक असतात, त्यांच्या खाली खूप नोकर चाकर असतात. काही भांडी धुण्याचे लोक असतात, गार्डनिंगचे लोक असतात, स्वयंपाक करणारे लोक असतात. तर अशा प्रकारे किती नोकर चाकर एखाद्या व्यक्तीला एखाद्याच्या आयुष्यात प्राप्त होऊ शकतात, हे सुद्धा या स्थानावरून आपल्याला समजतं. तर एकूणच आपण हे बघितलं, तर हे स्थान एक डिपेंडन्सीचं स्थान आहे. म्हणजे कुणावर तरी अवलंबून राहण्याचं स्थान आहे. तर जगात जनरली सर्वात जास्त लोक अवलंबून असतात ते एका गोष्टीवर, ती म्हणजे पैसा. तर पैशावर अवलंबून राहणं याला आपण ऑफिशियल भाषेमध्ये कर्ज म्हणू. तर हे षष्ठ स्थान म्हणजे ते 6वं स्थान आपल्याला कर्जाबद्दलही सांगते, की एखाद्या व्यक्तीकडे कर्ज घेण्याची किती क्षमता आहे किंवा आजकाल तुम्ही म्हणता लोन. तर आजकालच्या जमान्यात लोक प्रत्येक गोष्ट लोनवर घेत असतात. म्हणजे एसी घ्यायचा आहे, फ्रीज घ्यायचा आहे, मोबाईल घ्यायचा, सगळं ईएमआय किंवा लोनवरती लोक घेतात. तर ही जी लोन घेण्याची जी कपॅसिटी आहे, लोन घेण्याची प्रवृत्ती आहे किंवा बऱ्याचदा लोकांना लोन पास होत नाही, की गरजेच्या गोष्टींसाठी लोन लागत असते. एज्युकेशन लोन असेल, होम लोन असेल, व्हेकल लोन असेल. तर हे लोन पास होईल की नाही होईल, त्याच्याकडे ती लोन फेडण्याची क्षमता आहे की नाही, किंवा लोनच्या प्रती त्याची प्रवृत्ती काय, म्हणजे हा वेळेवरती लोन फेडावं असं त्याला वाटतं, की त्याला ते स्टँड बाय करावं असं वाटतं, की त्या लोन बाबतीत ओव्हरऑल ह्या व्यक्तीची प्रवृत्ती काय आहे, हे सुद्धा आपल्याला या षष्ठ स्थान म्हणजेच 6व्या स्थानावरून आपल्याला समजत असतं. त्यासोबतच हे आपल्या मामाचं सुद्धा स्थान आहे. म्हणजे आपला मामा, त्याच्यापासून मिळणारे सूत, त्याच्याशी असणारे असले आपले संबंध, ह्याच्या बाबतीतही आपल्याला ह्या स्थानावरनं समजते. तर मागे मी एक श्रीकृष्णाबद्दलचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यामध्ये श्रीकृष्णाने आपल्या कंस मामाचा वध केला, याबद्दल मी थोडक्यात चर्चा केली होती. तर तुम्हाला कुतूहल म्हणून असेल तर तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तर त्यासोबतच हे ब्रह्मचर्याचे सुद्धा स्थान आहे. आपण पुढे बघणारच आहोत, की सप्तम स्थान हे आपल्या विवाहाचे स्थान असेल, तर षष्ठ स्थान म्हणजे एक स्थान आधी, सप्तम स्थानाच्या एक स्थान आधीचं स्थान हे आपल्या ब्रह्मचर्याचे स्थान असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीला लग्नाबाबतीत असणारी विसंगती, म्हणजे त्याला लग्नाबाबतीत असं लग्न करू नये असं वाटत असतं. म्हणजेच ब्रह्मचर्याचंच अखंड पालन करावं असं काही व्यक्तींना वाटत असतं. तर जे आध्यात्मिकदृष्ट्या ब्रह्मचर्याचं ज्यांना पालन करायचं असतं, तर त्या बाबतीतही आपल्याला 6वे स्थान काही इंडिकेशन्स किंवा काही संकेत देत असते. तर मित्रांनो, या षष्ठ स्थानाला म्हणजे 6व्या स्थानाला थोडक्यात समराईज करूया. तर 6वे स्थान प्रामुख्याने रोग स्थान आहे. त्यानंतरच ते शत्रुस्थान आहे. त्यानंतर नोकरीचे स्थान आहे, आपण करणारे नोकरी, वेगवेगळ्या जॉब्स. त्यानंतर कर्जाचे स्थान आहे म्हणजेच लोन. नंतर आपल्या मामाविषयीची माहिती सुद्धा आपल्याला या स्थानावर मिळते. आणि एकूणच बघितलं तर हे नैसर्गिकरित्या अशुभ स्थान म्हणून मानले जाते. तर 6-8-12 हे स्थान जनरली अशुभ म्हणून आपण मानतो, पण पूर्ण कुंडली चेक करूनच आपल्याला समजतं, की त्या घराचा काही अजून काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो का. पण इन जनरल जेनेरिकली नैसर्गिकरित्या हे षष्ठ स्थान एक अशुभ स्थान म्हणून मानले गेले आहे. तर आशा करतो की तुम्हाला 6व्या स्थानाबद्दल ओव्हरऑल माहिती कळालीच असेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सप्तम स्थान म्हणजेच कुंडलीतील 7वे स्थान काय सांगते. तर 7वे स्थान हे कुंडलीतील केंद्रस्थान आहे, त्यामुळे त्याला एक वेगळे महत्व आहे. त्याच्याबद्दल नक्की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर तोपर्यंत जर आधीचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील, तर मी त्याची प्लेलिस्ट ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्णा, जय श्रीराम.